मित्रो, अतिशय महत्त्वाच्या विषयावर आज आपल्यासोबत मी बोलणार आहे की माणसाला दैनंदिन जीवनामध्ये निर्णय घ्यावे लागतात आणि जितके निर्णय प्रगल्भ आणि व्यापक तितकं त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व व्यापक आणि प्रगल्भ समजलं जातं. म्हणजे निर्णय हे किती अचूक, किती व्यापक, किती बहुजन हिताचे, बहुजन म्हणजे सर्वाधिक लोकांच्या हिताचे, या अर्थाने मी शब्द वापरलेला आहे. समाजातील अधिक लोकांच्या हिताचा निर्णय या अर्थाने वापरला. असा निर्णय हा प्रगल्भ निर्णय समजला जातो. आणि मग आपण किती प्रगल्भ निर्णय घेतो आयुष्यामध्ये, त्यावरून आपली उंची, आपल्या व्यक्तिमत्वाची उंची आणि आपली प्रगल्भता लक्षात समाजाच्या येत असते. प्रगल्भ व्यक्तिमत्व हे अनेक गोष्टीवरून ठरत असते. त्यातले त्याच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर आणि त्याचा निर्णय किती प्रगल्भ आहे त्यावरून सुद्धा त्या व्यक्तिमत्व किती प्रगल्भ आहे हे लक्षात येऊ शकते. आणि निर्णय घेतला आणि त्याला जर कृती आणि उक्तीचं अधिष्ठान नसेल तर तो निर्णय वांज ठरत असतो. ही पण गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. त्यामुळे निर्णय आणि त्या निर्णयानुसार कृती आणि उक्ती हे अखंडितपणे करणारं व्यक्तिमत्व हे प्रगल्भ ठरते आणि त्यांचा मग तो निर्णय घेतलेला अतिशय प्रगल्भ होता असा त्याचा अर्थ होतो. म्हणून आता बघा, तथागत गौतम बुद्धांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला, संसार सोडण्याचा निर्णय घेतला आणि आयुष्यभर मानवजात का दुःखी आहे आणि या दुःखातून बाहेर येण्याचे कोणते मार्ग आहेत हे सांगत आयुष्यभर जवळपास 40 वर्षे ते पायी चालत समाजाच्या दुःखमुक्तीचा संदेश दिला, दुःखमुक्तीचे विचार दिले आणि ते जगात आज वंदनीय विचार आहेत. त्यांचा तो निर्णय इतका प्रगल्भ ठरला की क्रांतिकारक ठरला की तथागतांमुळे भारत देश ओळखला जातो बाहेरच्या देशामध्ये. म्हणून तुमचा निर्णय, कोणताही निर्णय जे असेल किंवा महात्मा बसवेश्वरांचा निर्णय, पक्षपाती मुंज मी करून घेणार नाही, जी की माझ्या बहिणीला म्हणजे स्त्रीला ज्या मुंज करण्याचा अधिकार नाही, ही पक्षपाती मुंज आहे, मानवी मूल्यामध्ये ती बसणारी नाही, त्यामुळं मी या मुंजीचा विरोध करतो. म्हणून त्यांनी तो निर्णय घेतला आणि त्या निर्णयावर ते ठाम राहिले आणि अनेक गोष्टीला त्यांनी मग विरोध करण्याचा निर्णय घेतला आणि नव्या गोष्टी त्यातून लिंगायत धर्माची स्थापना पुढे आलेली आहे. त्यांचा तो निर्णय त्यांना महान बनवलेला आहे. लक्षात आलं. महात्मा गांधींनी निर्णय घेतला, देशाला स्वतंत्र करण्याचा निर्णय घेतला आणि जर माझ्या देशातल्या माणसांना कपडे नसतील तर मी अंगभर सुटाबुटात राहणार नाही, अशा पद्धतीचा त्यांचा निर्णय होता. आणि आयुष्यभर केवळ सुटाबुटात नाही व राहिले म्हणून ते महान ठरलेत असं काही म्हणता येणार नाही, पण तो एक निर्णय होता त्यांचा. आणि पण आयुष्यभर देश कल्याणासाठीच मी आयुष्य समर्पित करेल या भावनेने ते जगले. हरिजनांची बाजू घेतली, हरिजनांच्या उद्धाराचाही अनेक विचार त्यांनी दिलेले आहेत. सकल भारतीयांच्या हिताचे अनेक निर्णय त्यांनी घेतलेले आहेत. तर अशा अनेक व्यक्तीच्या निर्णयाबद्दल आपण बघणारच आहोत. परंतु निर्णय घेत असताना सर्वसाधारणपणे आपला निर्णय कसा असावा तर तो ध्येयनिष्ठ असावा आणि आपलं ध्येय कसं असावं तर ते विधायक आणि कायदेशीर असावं. आणि कायदेशीर आणि अधिक फायदेशीर जर निर्णय असेल तर तो प्रगल्भ निर्णय समजला जातो. कायदेशीर असला पाहिजे निर्णय. तर तुम्ही जर बेकायदेशीर निर्णय घेतलात, संविधान, आता देशाचं संविधान चालते, या संविधानाच्या विरोधी बेकायदेशीर निर्णय जर घेतलात
आणि तो जर सकल समाजाच्या हिताचाच नसेल तर तुम्हाला तो निर्णय हा आत्मघातकी निर्णय ठरतो. निर्णय घेत असताना लोकांना विश्वासात घेऊन निर्णय जो घेतला जातो, लोकांशी सल्ला मसलत करून जो निर्णय घेतला जातो तो निर्णय अधिक प्रगल्भ ठरण्याची शक्यता असते, प्रगल्भ ठरत असतो. कारण त्या निर्णयाच्या चहूबाजूने विचार विनिमय होते. म्हणून बऱ्याच तुम्हाला एक लक्षात आलं का, एखाद्या व्यक्तीला तिकीट जरी द्यायचं असेल उमेदवारीचं, मग ते निर्णय योग्य ठरेल की नाही याची तर पक्षपातळीवर तर चर्चा होतेच, पक्षश्रेष्ठीमध्ये तर चर्चा होतेच. वेगवेगळ्या पैलूनं त्यांचे ड्रॉबॅक्स काय आहेत, स्ट्रॉंग पॉईंट्स काय आहेत, त्यांना जर तिकीट दिलं तर त्या मतदारसंघात जर तर फायदा होतोच, पण कुठं कुठे मतदारसंघ देशात आणि राज्यामध्ये कुठे कुठे फायदा होणार आहे त्यांचा. मग त्यांना जर सीट दिली, तिकीट दिलं तर आपल्याला काय तोटे होऊ शकतात का, आणि फायदे किती आहेत, तोटे किती आहेत याचा साधक बाधक चर्चा करून ते तर निर्णय घेतातच. परंतु तोच तसा निर्णय घेण्याची शक्यता असल्याचं कधी कधी एखाद्या वादग्रस्त जागेसाठी किंवा जिथं संशय आहे की तेव्हा पक्षश्रेष्ठीत सुद्धा मतभेद आहेत, तर अशा जनतेचे मत घेण्यासाठी त्या व्यक्तीचं उगाच नाव चर्चेत आणतात काही दिवस. आणि मग लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत, लोक काय म्हणतात, लोकांचंही मतं जाणून घेऊन मग तो निर्णय द्यायचा की नाही असं ठरवलं जातं. म्हणजे लोकांना विश्वासात घेऊन चर्चा करून विचारविनिमय करून घेतलेला निर्णय हा प्रगल्भ निर्णय ठरत असतो. म्हणून आयुष्यामध्ये ज्याला एखादा निर्णय घ्यायचा असेल तर 4 माणसाला विचारलं पाहिजे. कोणीतरी विरोध करतील म्हणून पण निर्णय घेतल्यानंतर विरोध दिसेलच की. तर किमान निर्णय घेण्या अगोदर आपल्याला विचारलं होतं, आपल्याला विश्वासात घेतलेलं होतं, किमान एवढा तरी संदेश जात असतो. त्यामुळे निर्णय घेण्या अगोदर इतरांना विचारणं सुद्धा बऱ्याचदा आवश्यक ठरते. पण मग ते मात्र अजून एक की तुम्हाला ते परिस्थिती पाहून, तर त्या तत्कालीन वेळ लक्षात घेऊन ते निर्णय घेण्यासाठी किती वेळ निर्णय घेण्यासाठी किती वेळ तुमच्याकडे होता, आणि तितक्या वेळामध्ये तुम्हाला विचारविनिमय करायला जर वेळ नसेल तर त्यावेळी जो काही तुमच्या विवेकाला पटेल आणि जितका त्या वेळामध्ये जितका साधक बाधक विचार करून तुम्ही अधिक उपकारक जर निर्णय घेतला तर तो अधिक प्रगल्भ ठरू शकतो. त्यावेळेस जर तुम्ही चुकीचा निर्णय घेतला तर तो निर्णय प्रगल्भ ठरत नाही. तर निर्णय घेत असताना तुम्हाला आलेले आतापर्यंतचे अनुभव, तुम्ही त्या अनुषंगाने मिळवलेलं ज्ञान, तुम्हाला आयुष्यात आलेला बोध, ह्या गोष्टीचा विचार करून निर्णय घ्यायचा. ज्ञानाधिष्ठित तो निर्णय असावा, अनुभवाच्या आधारावर निर्णय असावा. बरेचदा काय असतं की एक जाहिरातबाजीला भुलून माणसं निर्णय घेतात. पण त्या ती जाहिरात आहे हे लक्षात घेत नाहीत, तेव्हा ते पश्चाताप होतं. तर त्या जाहिरातीचा अभ्यास करायला पाहिजे होता. आता कोणी जरी म्हटलं तुमच्या बँकेमध्ये 1 कोटी टाकतो, मला आमच्या पक्षाला निवडून द्या, तर एवढ्या पब्लिकला 1 कोटी रुपये कसे टाकतील बँकेच्या अकाउंटमध्ये, ते एवढा पैसा कुठून आणतील, हे शक्य आहे का हा जुमला आहे, हा विचार करून मतदारांनी निर्णय घेतला पाहिजे. त्यांचा निर्णय त्यांच्या पक्षासाठी असतो, पण मतदारांनी सुद्धा एक जबाबदारी असते. मतदारांची सुद्धा एक जबाबदारी असते. मतदारांचा सुद्धा निर्णय हा प्रगल्भ असला पाहिजे, तरच त्या मतदारसंघातला मतदार शहाणा आहे गड्या अशा पद्धतीचं लोक बोलतात. तर आपला निर्णय हा ज्ञान, अनुभव आणि आपल्याला मिळालेला बोध, शिकवण याच्याही आधारावर असावा. आणि आपला निर्णय, आपल्याला एखाद्या क्षेत्रातला निर्णय घेत असताना या संदर्भात कोण कसा निर्णय घेतला
याचा देखील अभ्यास करावा. निर्णय हा अभ्यासपूर्ण असेल तर तो प्रगल्भ ठरतो. त्या निर्णयाला अभ्यासाचे, अनुभवाचे अधिष्ठान असेल. आता उदाहरणार्थ कधी कधी काय सांगितलं जातं की तुम्हाला ह्या व्यवसायामध्ये एवढा फायदा आहे, हा व्यवसाय सुरू करा. वाचला, केला सुरुवात, ना अभ्यास केला त्याचा, ना त्याचा अनुभव घेतला, त्याचं ना शिक्षण घेतलं, ना त्याचं प्रशिक्षण घेतलं. आणि शिक्षणातून प्रशिक्षणातून किंवा त्या व्यवसायाचं काही दिवस जाऊन तिथं अनुभव घेतला, मग त्या सगळ्या एकंदरीत गोष्टीचा अभ्यास केला. बाजारपेठ कुठं आहे, कच्चा माल कुठं आहे, त्यासाठी लागणारी यंत्र किती आहे, त्या यंत्रावर लागणारी मनुष्यबळ उपलब्ध आहे का, पक्का माल कुठे विकायचा, कच्चा माल कुठून आणायचा, कामगार कुठून आणायचे, कुशल कामगार कुठून आणायचे, अकुशल कामगार कुठून आणायचे, आपल्यातलं वातावरण कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून जर तो व्यवसाय सुरू केला तर तो व्यवसाय टिकू शकतो. त्या व्यवसायात येणारे अडथळे, त्या अडथळ्यावर आपण कसे मात करता येते, या सगळ्याच्या गोष्टी. मग त्यासाठी तसा व्यवसाय सुरू केलेल्यांचं मुलाखत घेणे, त्यांचं मार्गदर्शन घेणे. आलं मनात घेतला निर्णय तर तुम्हाला सांगतो की तो निर्णय घातक ठरू शकतो. त्या व्यवसायासाठी उभारण्यासाठी एकूण येणारा खर्च, तो माल उत्पादित करण्यासाठी येणारा खर्च आणि त्यातून आलेल्या मालाला मिळणारी किंमत, या सगळ्या गोष्टीचा विचार करून विचारांती निर्णय हा प्रगल्भ निर्णय ठरत असतो. म्हणून कोणताही निर्णय घेत असताना अतिशय शांततेनं त्याचा काय परिणाम होणार आहे, तर परिणामाचा विचार करून घेतलेला निर्णय अधिक प्रगल्भ ठरण्याची शक्यता असते. काही जण परिणामाची तमा बाळगत नाहीत. परिणामाची मी तमा बाळगत नसतो, वाटल ते निर्णय घेत असतो, असं जे माणसं विचार करतात ते अप्रगल्भ ठरतात, प्रगल्भ ठरत नाहीत. आणि त्यांचे निर्णय सातत्यानं चुकत असतील आणि ते भावनेच्या भरात निर्णय घेत असतील आणि भावनेच्या भरात घेतलेले निर्णय अनेकदा अप्रगल्भ निर्णय ठरतात, चुकीचे निर्णय ठरतात. म्हणून भावविवश अवस्थेमध्ये, भावनेच्या भरामध्ये निर्णय तुम्ही घेऊ नये. झोपेत निर्णय घेऊ नये तुम्ही, स्वप्नात निर्णय घेऊ नये तुम्ही, स्वप्नवत निर्णय घेऊ नये तुम्ही की ज्याला का ना व्यावहारिक बेस आहे किंवा ती वस्तुनिष्ठतेच्या पातळीवर ते टिकणारा निर्णय आहे का, याचा विचार करावा. तो वस्तुनिष्ठतेच्या पातळीवर टिकणार आहे का, टिकणार नसेल तर निर्णय घेऊ नये. स्वप्न ठीक वाटतात. तर मित्रहो, निर्णय घेत असताना याही गोष्टीचा, परिणामाचा विचार करणं अतिशय गरजेचं असते. योग्य परिणाम होणार आहे का, फायदेशीर परिणाम होणार आहे का, आणि त्याचा दोन पद्धतीचे परिणाम असतात. आत्ता बरं वाटतं. उदाहरणार्थ तुम्ही तुमचं घरानं मतदान करण्यासाठी दारू, मटण आणि पैसे घेतल्याशिवाय तुमचं घरानं जर निवडणुकीमध्ये मतदानच टाकणं म्हणून शपथच घेतला, निर्णय घेऊन टाकला सगळ्यासमोर, तुम्हाला तो निर्णय क्षणिक दारू, मटण आणि पैसे काही मिळतील, 1000-500 रुपये, परंतु तुमच्या घराण्याची प्रतिमा विकाऊ घराणं आहे, पैशासाठी हे मतं विकणारं घराणं आहे, अशा पद्धतीचं तुमची प्रतिमा तयार होत असते. त्यामुळे तुम्ही घेतलेला निर्णय हा तुमची काय प्रतिमा तयार करतो. तुमची प्रतिमा उजळ करणारी असेल आणि समाजाचाही शान आणि मान वाढवणारा निर्णय असेल तर तो निर्णय हा प्रगल्भ निर्णय ठरत असतो. म्हणून आता निर्णय घेतला तर काय फायदा राहील यापेक्षाही भविष्यात त्याचे काय परिणाम होणार आहेत याचा देखील आपण विचार करणं अतिशय गरजेचं असते. मित्र, त्याचबरोबर तत्व आणि व्यवहार याचा मिलाप असला पाहिजे.
तत्व आणि व्यवहार, तत्व म्हणून बरं वाटते, पण व्यवहारात ते जर काही उपकारकच ठरत नसेल तर तो निर्णय प्रगल्भ निर्णय असं वाटत नाही. एक उदाहरण मी तुम्हाला या निमित्ताने देतो. एकच तत्व होतं की अहिंसा, आणि हेच अहिंसा हेच तत्व नव्हतं, तर त्याच्या जोडीला सत्य, हे पण त्या व्यक्तीचं हे तत्व होतं. आता हे तत्व कधी कधी व्यवहारात टिकत नाही. अशाही प्रसंगी तत्व आणि व्यवहाराचा मेळ घालणारा निर्णय घेणे अधिक उपकारक ठरते. एक महाराज होता. त्या महाराजाने आपल्या झोपडीमध्ये बसलेला असताना जीवाच्या आकांतानं गाय पळत जाताना पाहिली. आणि मग त्या महाराजांनी विचार केला, ही गायीच्या मागे कोणीतरी लागलेला आहे, तिला मारून टाकण्यासाठी, असं त्यांनी विचार केला. आणि आता इथं जर कोणी आलं तर या बाजूनं गाय गेली का मला कोणीतरी विचारणार आहे, आणि मी गेली म्हणून सांगितलं तर त्या गायीचा जीव जाण्याची शक्यता आहे, आणि माझं अहिंसा तत्व हे पायदळी तुडवलं जाणार आहे. आणि मग मी जर अजून माझं सत्यतत्वाचं काय करायचं, मला सत्यतत्व एक अजून राहिलेच की. मग तर आपण काय करावं, तर आता झोपडीत बसल्यानंतर गाय गेलेली आहे हे सत्य आहे. मग आपण आता काय करावं, रस्त्यावरच जाऊन बसावं. मग तो रस्त्यावर जाऊन बसला. रस्त्यावर बसले तेव्हा जाऊन बसल्यावर म्हणाले की आत्ता जर मला विचारलं तर इथं बसलं तसं मी गाय गेली नाही म्हणावं. मग इतक्यात तो खाटीक आला, त्याच्या गायीच्या मागं लागला होता. तर त्यानं आल्यावर विचारलं, महाराज इथून गाय गेली का, इथून तुमच्या समोरून गाय गेली का. त्याने सांगितलं, इथं बसलं तसं गाय गेली नाही. आता याच्यातून त्यांनी काय सांगितलं, इथं त्यानं हात असं बोट लावून सांगितलं, इथं बसलं तसं गाय गेलेली मी पाहिली नाही. इथं बसलं तसं म्हणजे इथं बसलं तसं म्हणजे इथं सत्य बोलला. आणि त्या गाईला मारणं, मग तिथून तो खाटीक निघून गेला. पण एखाद्याची हिंसा घडण्यासाठी आपण सहभागी झालो नाही याचं सुद्धा त्यांना आनंद वाटला. म्हणजे या ठिकाणी तत्व आणि व्यवहार या दोन्ही गोष्टीचा त्यांनी मेळ घातलेला आहे. म्हणजे व्यवहारामध्ये निर्णय घेत असताना तुमचे तत्व सोडायचे नसतात, पण व्यवहारही सोडायचा नसतो. अशा वेळी तत्व आणि व्यवहार याचा मिलाप घालणारा निर्णय हा प्रगल्भ निर्णय अनेकदा ठरत असतो. आता उदाहरणार्थ कधी कधी राजकारणात काय होतं, एखादा समाज प्रत्येक मतदारसंघात असतो. मग त्या मतदारसंघात असतो आणि एखादा त्या समाजाचे नेतृत्व करणारा व्यक्ती काय म्हणतो की मला तिकीट द्या. खरं तर तो पदाच्याच मागे लागलेला असल्यामुळे आणि समाजाचं काही कामच नसल्यामुळे तो निवडून येत नाही, परंतु फारसं निवडून येत नाही, परंतु त्याच्या मागे प्रत्येक मतदारसंघामध्ये काही लोक त्यांच्यासोबत असतात. आपला समाजाच आहे, लाकूड काय असेना, परंतु आहे, बरं आहे, काही ना काही आहे बाबा, कधी ना कधी उपयोगाचं येईल, किंवा आपलं समाजाचं आहे, एक राहावं लाकूड कुठंतरी सांगायला की आहे आमचं माणूस एक म्हणून. मग तसं व्यक्ती जर एका तिकीट मागलं की खरं तर ते पडणारी जागा असते, परंतु याचा फायदा आपल्याला सांगायला होते किंवा तुमच्या समाजाला मी तिकीट दिलेलं आहे याच, मग तिथला समाज दुसऱ्या मतदारसंघात मतं पडायला उपकारक ठरतो. म्हणून त्या पडणाऱ्या सुद्धा उमेदवाराला अनेकदा तिकीट दिलं जातं. लोक म्हणतात की हे तिकीट कसं दिलंय, पडते की हे या पक्षश्रेष्ठी काहीला कळलंच नाही की ते मूर्ख बसले तिथं. तसं मूर्ख नसतात ते.
ते प्रगल्भ असतात, कारण त्यांना माहीत असते या ठिकाणी तिकीट म्हणून तो बोंबलत फिरते, नाही तर आमच्या समाजाला दिलं नाही. दुसरीकडे जर उभा करणारा नसेल, तसा नसेल सगळ्यांचा कॉन्टॅक्ट असणारा माणूस, तर आता याच्याशिवाय पर्याय नसतो. मग तेव्हा ते एका शिटेचा बळी देऊन अनेक सीटा आणण्यासाठी मदत करणारा निर्णय असेल तर एखाद्या सीटचा बळी दिला जातो, हे माहीत आहे. तर लक्षात आलं, या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. दुसरी गोष्ट, आपण व्यवहारी निर्णय असणं यासाठी अधिक उपकारक ठरते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे टोकाचा निर्णय घेऊन. टोकाचे घेतलेले निर्णय हे बऱ्याचदा अप्रगल्भ ठरतात, भावनेच्या भरात आणि टोकाचा निर्णय. तर कधी कधी एखादा निर्णय परिस्थिती जर आपल्या काही मागण्या मान्य झाल्या तर तो निर्णय बदलावा लागतो, याचं भान ठेवलं पाहिजे आपण. मग त्यावेळेस जर तुम्ही जर असं म्हटलात की आता अवलादीत फरक असेल की यांना मतदान केलं तर, या आमच्या मागण्या मान्य केलं नसल्यामुळे तुम्ही जर तसा निर्णय घेतला तर आता उद्या त्यांनी सगळ्या मागण्या मान्य केल्या, तुम्ही काय करणार आहात? मग आता तर तुम्ही संकल्पच केलाय ना, निर्णयच घेऊन टाकला ना. आता आयुष्यात यांना कुठल्याच परिस्थितीत काही झालं तरी आता मी यांना मतदान करणार असा निर्णय घेऊन टाकला, अवलादीत फरक. आता कसं भानगड करा, तुमच्या मागण्या मान्य झाल्या, किती अडचणीचं नाही. अशा वेळी असं म्हणायला पाहिजे की ह्या माझ्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत माझी मनस्थिती सध्या तरी यांच्या बाजूनं नाही, सध्या तरी नाही. किमान काही जरी मागण्या पूर्ण झाल्या तरच मी यांच्या बाजूने उभं राहण्याचा निर्णय घेऊ शकतो. अशा स्वरूपाचा थोडा तरी स्पेस ठेवून आपल्याला निर्णय बदलण्याची वेळ आली तरी तो प्रगल्भच ठरावा याची जाणीव ठेवून निर्णय घ्यायचा, असं म्हणून टोकाचं बोलणं आणि टोकाचा निर्णय घेणं. आणि दुसरी गोष्ट, निर्णय घेताना आपल्या क्षमता, आपलं कौशल्य, आपल्याकडे असणारे साधन सामुग्री, आपल्याकडे असणारं मनुष्यबळ, आपल्याकडे असणारा पैसा, याचा विचार करून निर्णय घेणं हे प्रगल्भ निर्णय ठरतो. समजा तुम्हाला निवडणुकीला उभं राहायचं आहे आणि निवडणुकीला माणसं पण उभं करायचे आहेत. समजा, आता पुन्हा एकदा सांगतो की तुम्हाला निवडणुकीला उभं राहायचं आहे आणि तुम्हाला तुमची माणसं पण उभे करायचे आहेत. हे दोन निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत, माणसं उभे करण्याचा आणि तुमचे उमेदवार उभे करण्याचा तुमच्या बाजूचे, आणि तुम्हाला स्वतःला पण निवडणुकीमध्ये उभे राहायचं आहे. असे दोन निर्णय घ्यायचे आहेत. तर हे निर्णय घेत असताना तुमची क्षमता आहे का, तुमच्याकडे निवडून मध्ये जे काही संवाद कौशल्य असेल, भाषण कौशल्य असेल, डिलिंग पॉवर असेल, जे काही मतदानासाठी जे काही संवाद कौशल्य असतील की इतर जे काही कौशल्य आहे, निर्णय कौशल्य वगैरे या संदर्भात क्षमता, कौशल्य, तुमच्याकडे मनुष्यबळ आहे का, तुमच्याकडे पैसा आहे का, बरं. या सगळ्या गोष्टीचा निवडणुकीमध्ये तुमच्याकडे गाड्या घोड्या आहेत का, याचा विचार तुम्ही केलाय का. दुसरी गोष्ट की मतदारांची मानसिकता काय आहे, सध्या वर्तमान मानसिकता काय आहे, आणि तुम्ही या मतदारांच्या मानसिकतेमध्ये जे काही मतदार तुमच्याकडून सध्या नाहीत त्या मतदारांना तुमच्याकडे वळवण्यासाठी तुमच्याकडे कोणते मुद्दे आहेत. मतदारांना वळवण्यासाठी, मतदार तुमच्या बाजूला करण्यासाठी तुमच्याकडे कोणते मुद्दे आहेत हे तुम्हाला माहीत पाहिजे. तुमच्याकडे मतदारांना वळवण्यासाठी किती प्रभावी मुद्दे आहेत जे विरोधातला असणारे,
आणि जे तुमच्या सोबत आता मतदार राहू इच्छितात त्यांना टिकून ठेवण्यासाठी तुमच्याकडे काय आहे? आता मतदारांची मानसिकता खरंच तुमच्या सोबत राहणारी आहे का? आणि ते राहू शकण्या इतकी त्या मतदाराची क्षमता आहे का? जे मतदार तुमच्याकडे राहण्या इतकी ताकद त्यांच्याकडे आहे का? उदाहरणार्थ त्यांचा साहेबांनी पाय आपटीला फिर इकडे म्हणलं की जर फिरणारे असतील तर तुम्ही एकटेच झेंडा घेऊन फिरणार आहे काय? असं एक लक्षात येते. म्हणजे तुमच्या सोबत असणारे आज जी माणसं आहेत त्या माणसांचाही तुम्हाला अभ्यास करावा लागतो. त्यांचे ते कशाच्या आधारावर जगतात. आता तुम्हाला तुमचा समजा तुम्ही तुमच्या एक गावामध्ये, गावाचं उदाहरण घेतो, गावामध्ये निवडणुकीला पॅनल उभं करणार आहात. गावाची लोकसंख्या आहे 200 मतदारांची, तुमच्या गावातल्या मतदाराची 200, आणि तुम्ही 9 तरुणांचं एक पॅनल उभं करणार आहात. 9 तरुण आहेत, सगळे नवे बांड, नव्या रक्ताचे, खडकू नाही खिशात फक्त, पण आहेत 9 तरुण, एक 10-9 तरुण आहेत आणि 200 मतदार आहेत. आणि 9 पॅनल नवविकास आघाडी नवविकास आघाडी उभा करायची आहे, खडकू खिशात नाही. आणि तुमच्या विरोधामध्ये जो की पॅनल आहे ते पॅनल आहे पैसेवान आहेत. बऱ्यापैकी 50च्या वरचे आहेत लोक आहेत, त्यांच्याकडे पैसे आहे. त्या पॅनल प्रमुखाची संस्था आहे, कारखाने आहे, त्याचा पतसंस्था आहे. आणि ह्या 200 मतदाराचे ते 10 तर तुमच्यासोबत आहेत, ते आता तुमच्यासोबत उभा नाही. 190 पैकी 101 लोक तर यांच्या पतसंस्थेत, कारखान्यात, शाळा महाविद्यालयातच नोकरीलाच आहेत. आता अशा परिस्थितीमध्ये हे लोक तुमच्यासोबत त्यांच्या नोकरीचा त्याग करून तुमच्या नवतरुण आघाडीमध्ये येणार आहेत का? याचा तुम्हाला विचार करावा लागेल. त्याचबरोबर या लोकांना लागते दारू, यांना लागते पैसा, मत्ताला 1000 दे तरच हजर हो. दारू, मटण लागते यांना, यातल्या 50% लोकांना. याच्याशिवाय फुलीच मारत नसतील समजा, कोणीही म्हणलं तरी, आणि तुम्ही त्यांना दारूच काय पाणी पाजू शकणार नसाल बिस्लरीचे विकत घेऊन, तर निवडून येणार आहात का? अशा परिस्थितीमध्ये तुम्ही केवळ निवडून येतो म्हणून तुम्ही निवडणूक लढवणार आहात का? की केवळ बाबा या कारभाराला आपल्याला लोकशाही जीवन ठेवण्यासाठी आपल्याला फक्त उमेदवार उभे करायचे आहेत, याची जाणीव तुमच्या सोबत येणाऱ्याला तुम्हाला सांगावं लागेल. आणि केवळ असं बिनविरोधच झालं तर यांची मस्ती जास्तच वाढेल. म्हणून तुम्हाला जर उभं करायचे असतील तर तुम्ही करू शकता, परंतु हे एकंदरीत परिस्थिती तुम्हाला, सध्याची परिस्थिती जर विचार केला तर मग तुम्हाला काय करावं लागेल? तुम्ही जर पॅनल प्रमुख असाल तर तुम्ही या तरुणांना सुद्धा, तुमच्या सोबत येणाऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देणे, तुम्ही सुद्धा कोणीतरी एका पक्षाच्या सोबत राहून कारखाने काढणे, संस्था उभं करणे, आणि त्या गावातल्या लोकांना इकडे रोजगार उपलब्ध करून देऊन, जर उपलब्ध करून ते माणसं जर तुम्ही, त्यांनी जे शस्त्र वापरले ते जर शस्त्र तुम्ही वापरले तर तुमचा विजय होऊ शकतो. केवळ भावनेच्या भरात घेतलेले निर्णय तुमच्या सोबत असणारे माणसं सुद्धा तुटून जात असतात.
म्हणून निर्णय घेत असताना तर आपण मी सांगितलं आपल्या क्षमता, आपलं कौशल्य, आपल्याकडं असणारं सगळं बघून तुम्ही जर निर्णय घेतलात तरच तुमचा तो निर्णय प्रगल्भ ठरतो. नाहीतर मग तुम्हाला काय करावं लागेल, हे 10 माणसं घेऊन बाबा मला फक्त समाजकार्य करायचं आहे, मला राजकारणात पडायचं नाही, कारण आपली काही तयारी नाही. आणि या लोक तुमच्यासोबत हे 10 आणि गावातले पण तुम्ही सामाजिक कार्य करतात म्हणून तुमच्यासोबत असतील 40-50 लोक ते पण आहेत. आणि ते तुमचं तुम्ही निवडणूक लढवा बाबा, कोणासोबत आहे दुसरं कोणी उभं करा, पण मी माझं समाजकार्य तेवढं करणार आहे. आणि या लोकांना घेऊन सोबतमध्ये यांना जर तुम्ही काम करत तर तुमचं समाजकार्य पण टिकून राहू शकते. तर मग त्यानंतर तुम्ही या सत्तेच्या विरोधामध्ये तुमचं सामर्थ्य वाढवल्याशिवाय, तुमचं सामर्थ्य वाढवत पुढे गेल्याशिवाय सत्तेला खाली खेचता येत नसते. तर ही जर सत्तेचं तुमच्याकडे सामर्थ्य नसेल तर सत्तेला खेचल्यातून तुम्हाला फारसा काही फायदा होऊ शकत नाही. तरी पण तुम्ही, याचा अर्थ मी असं म्हणणार नाही की तुम्ही निवडणूक लढू नये, तुम्ही निवडणूक लढवा, पण याचं भान मात्र आपल्याला असलं पाहिजे की यांना जर नाही, तुम्हाला मी निवडून आणणारच आहे, मी तुम्हाला निवडून आणणार आहे, तर मला फासावर लटकवा, मी माझी मिशी काढून देतो, दाढी काढून देतो. काहीतरी म्हणलं इथल्या नांदेडच्या बाजूचा एक आमदार, मी मिशीच काढतो म्हणला. काय की आता मिशी काढला नाही, काही नाही, दोन्ही मिशी आहेत त्याला, दोन्ही बाजूला इकडूनही मिशी देसाली तिकडून. असल्या पद्धतीचं काही टोकाचा निर्णय घेऊ नये. तर त्यांना एवढंच सांगावं, आपल्यासोबत जे 10 लोक आहेत ना तरुण पोरांनो, आपल्याला एवढ्यासाठी निवडणूक लढवायची आहे, याच्यातले किती लोक आपल्यासोबत येतील आता आपल्याला सांगता येत नाही. आपल्याकडं ना सध्या पैसा आहे, आपल्याकडे केवळ विचार आहे, या विचारावर किती लोक येतील आता आपल्याला सांगता येणार नाही. पण आपण निवडणूक लढवू, पण लोकांना तरी किमान वाटलं पाहिजे की या गावामध्ये कोणीच आता वाली राहिला नाही, आपल्याला कोणीच आपल्याला जाब विचारू शकेल असा माणूसच उरला नाही. आणि इथं बिनविरोध म्हणजे घोड्याचे लगाम सोडून दिल्याचा घोडा काही जणांचा धावत आहे, असं होणार नाही. एवढं आपल्याला करायचं आहे. ठीक आहे, आपली ताकद वाढवू, तिथली माणसं आपल्याला त्यांना जे काही हवं आहे ते देण्याची क्षमता आपल्यामध्ये पैदा करू, त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू, समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी, विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण अधिकाधिक शासन आणि प्रशासनाच्या स्तरावर मदत करू. आणि मग आपली ताकद वाढवत जाऊ. किमान 5-10 वर्षामध्ये तरी किमान आपण नक्की सक्सेस होणार आहोत. परंतु लोकशाही टिकून राहण्यासाठी आपल्याला हा निर्णय आपण घेतलेला आहे. असा निर्णय हा प्रगल्भ ठरू शकतो. आणि त्यांच्यासोबत सुद्धा फारसं खेटायचं नाही. त्यांना पण सुद्धा ते समोर जरी आले तरी, तो बघतो करतो म्हटलं तरी त्यांना तुम्ही एवढंच सांगा की बाबा लोकशाही आहे, आम्हाला पण निवडणूक लढण्याचा अधिकार आहे, विजय कोणाचा होईल हे लोक ठरवणार आहेत. आम्ही तुमच्या संदर्भात काही अपशब्द वापरत नाही आहोत, तुमच्या कुठं माणसं पळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत नाही आहोत, तुम्ही आम्हाला विनाकारण कशाला त्रास देता. अशा पद्धतीने सांगण्याची हिंमत पण तुमच्यात असलं पाहिजे. तर असा निर्णय हा प्रगल्भ निर्णय ठरू शकतो मित्रांनो. तर यामुळे ह्या सगळ्या बाबीचा आपण जो काही निर्णय घेणार आहात तर हा निर्णय अचूक निर्णय असेल, ध्येयनिष्ठ असेल तर तो निर्णय प्रगल्भ ठरला जातो. कोणता निर्णय प्रगल्भ ठरला जातो? शहाणपणाचा निर्णय, अचूक निर्णय, ध्येयनिष्ठ निर्णय. लोक म्हणतात काय मानलं बाबा त्याच्या निर्णयाला, असं जेव्हा म्हणतात ते प्रगल्भ ठर, जबरदस्त निर्णय. आणि जेव्हा विरोधक सुद्धा तोंडात बोट घालतील तुम्ही निर्णय घेतला. आता उदाहरणार्थ मोदी साहेबांच्या विरोधामध्ये चहावाला म्हणून असा एकाने बोललं, तर मोदी साहेबांनी काय केलं, चहावाल्यांना चहा विक्री करणारे हॉटेलवाले जे आहेत तर त्यांनाच आपल्या जिथं त्यांच्या सभा होत होत्या त्या पहिल्या रांगेमध्ये त्यांना स्थान दिलं. याचा परिणाम काय झाला? त्यांनी तो निर्णय घेतला आणि परिणाम काय झाला? मग
हे जे चहावाले छोटे छोटे हॉटेलवाले होते ते चोईस ते मोदी साहेबांचंच लावून बसायचे आणि जिकडे अरे कुठल्या हॉटेलला जा मोदी साहेबच दिसायले बाबा 100% मोदी साहेबाचं वातावरण आहे असा तो झाला. लक्षात ठेवायला पाहिजे कोणताही निर्णय तुम्ही मग विरोधकांना तोंडात बोट घालणारा निर्णय तो ठरला. म्हणून तुम्हाला निर्णय जर घ्यायचा असेल तर अशा पद्धतीने तुमच्या दिशेनं फेकलेल्या दगडाचा उपयोग तुम्हाला यशाची पायरी म्हणून करता आला. तुमच्या दिशेने एखाद्याने दगड फेकला तर तुम्हाला तो पायरीचा दगड म्हणून तुमच्या यशाच्या पायरीचा दगड म्हणून वापरता आला. हे ज्याला जमतं ती माणसं अधिक प्रगल्भ ठरतात. म्हणून निर्णय घेत असताना तुम्ही अतिशय प्रगल्भ अशा स्वरूपाचा निर्णय तुम्हाला घेणं अतिशय गरजेचं असते. आणि असे निर्णय घेणारी अशी माणसं जे असतात ते अतिशय प्रगल्भ ठरतात. म्हणून तुम्ही आयुष्यामध्ये जेव्हा काही निर्णय घेत असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला खरंच उपकारक ठरू शकतो. या अनेक ग्रंथाचा सार, अनुभवाचा सार म्हणून हे मी तुमच्यासमोर ठेवलेला आहे. तर आपण हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपण इतरांना पाठवण्याचा निर्णय घ्यावा आणि जीवनामध्ये जे काही निर्णय घेत असताना या व्हिडिओमध्ये सांगितलेले मुद्दे चा विचार करावा आधी आणि मग तुम्हाला जे काही वाटेल तसा निर्णय तुम्ही घ्यावा. अविवेकी अहंकाराने घेतलेले निर्णय धोक्याचे ठरतात. हा एकच मुद्दा मी तुम्हाला आता सांगून मी थांबणार आहे. एका गावामध्ये एकाने पिठाची गिरणी आणली. याने पिठाची गिरणी आणते का, याची पिठाची गिरणी मी पण आणतो. मग दुसऱ्यानं आणली. त्यानं 2 रुपयानं भावानं ते 1 किलो काय तिथं काय जे काय भाव होता त्या तत्कालीन परिस्थितीत सांगतो की 1 पायली ज्वारी तो दळून द्यायचा, त्याच्यामध्ये तेव्हा तो 10 रुपये घ्यायचा आहे सुरुवातीचा. यानं आला की यानं 8 केला, त्यानं पण 8 केला, त्यानं 8 केला म्हणलं की यानं 7 केला, यानं 6 केला, त्यानं पण 7 केला की यानं 6. असं करत 1 रुपयावर आले. यानं म्हणला 1 रुपयावर काय, मी फुकट दळून देतो म्हणला. फुकट. आता हा फुकट दळून देण्याचा निर्णय हा आत्मघातकी निर्णय आहे. त्याने म्हणला मी फुकट. यानं तर म्हणला मी घरातली थोडीशी ज्वारी सुद्धा टाकून देतो तुमच्यात, तुम्ही पायली बरं ना, माझ्या पावशेर तुमच्या त्याच्यात टाकतो आणि दळून देतो. असले आत्मघातकी निर्णय हे अप्रगल्भपणाचे निर्णय ठरतात, प्रगल्भतेचे निर्णय ठरत नाही. त्याने गिरणी आणली, दोघे समोपचारानं, बाबा तुझ्याकडे जितके येतील ग्राहक तितकेच येतील. किंवा त्यानं पिठाची गिरणी आणली तर आपण दुसरा कुठला तरी उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेणे हे प्रगल्भपणाचं लक्षण येते. मग आपल्या व्यवसायात आलेले ग्राहक त्यांच्याकडे पाठवणे, त्याच्या व्यवसायात आलेले ग्राहक आपल्याकडे घेणे, असा निर्णय हे प्रगल्भपणाचा निर्णय ठरतो. धन्यवाद.